तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आलोत आपण आई केलंबाईच्या दर्शनासाठी आणि आज आहे मित्रांनो 7वी माल आणि 8वी माल सॉरी संध्याकाळचे 10 वाजले। प्रचंड आज गर्दी आहे। माझ्यासोबत आहे आणि प्रणय। तर बघूया आमचं कसं दर्शन होतं आजच्या दिवशी बघा आणि व्हिडिओ आपली मित्रांनो शेवटपर्यंत बघा। काय बोलते आजच्या दिवशी? आज भावांनो प्रचंड गर्दी आहे, कारण 8वी माल आहे। जशी जशी माल कमी होत चालले तशी गर्दी वाढत चालले। तर चला बघूया आपण पुढे काय होतंय। ठीक आहे, तर गाईस फायनल आम्ही पोहोचलो श्री केलंबाई दर्शन प्रवेशद्वार आणि बघू शकता या साईडला काका बसलेले आहेत। मगाचपासून बोलतात, ते कॉमेंट्री करतात। तर अशी कॉमेडी पाहिजे। आम्ही आलोत एक तरी 10 मिनिटं झाले असतील आणि काका एवढी भारी कॉमेंट्री करतात ना, खतरनाक। बघू शकता 10 वाजलेत तरी किती गर्दी आहे। आणि या वर्षी थोडं आम्ही लेट झालो। आम्ही कालच येणार होतो, पण पाऊस एवढा होता त्याच्यामुळे काय आम्हाला यायला भेटलं नाही। आणि इकडे बघू शकता सेवा किती जोरदार आहे। तर बघू शकता जत्रा पण भरपूर आहे आणि या साईडला बघितलं तर सुंदर असा महाराजांचा स्मारक आहे। महाराजांना मानाचा मुजरा। या साईडला बघितला तुम्ही ज्वेलरीचा सगळा आहे। बघू शकता सोना महाग आहे, पण बघा खरंच जत्रेत तुम्हाला असे भरपूर असे गळ्यातले वगैरे भेटू शकतात। या साईडला चष्मांचं दुकान आहे। बघू शकता चावीला लावायला मस्त की किचन आहेत। विठ्ठो माऊली। गाईस बघू शकता नवरात्रीचा 9 दिवस उपवास आणि या साईडला बघितलं तर राताले आहेत, करंदे आहेत, केली वगैरे सर्व काय। अरे आम्हाला एक पंटरने आमच्या फसवला। डीजे यश अचानकपणे तो भाऊस आपला आजारी पडला आणि तो काय आला नाही आपल्यासोबत। काय बोलते सचिन? काय फसवे आहे बाबा तो, वरती चला आता राडा 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 फुल राडा नुसता राडा। बघू शकता आपण प्रवेशद्वार जवळ पोहोचलेलो आहेत आणि या साईडला प्रणय कडू। प्रवेशद्वाराजवळ मस्त की फोटो बिटो काढलेत आम्ही। आता चालत वरच्या दिशेने। या साईडला सचिन टीच स्कूल आहे। तर बघू शकता आई केलंबाईच्या दर्शनासाठी किती भाविक भक्त अजूनपर्यंत येतात। काही दर्शन करून रिटर्न चाललेत आणि वरती बघू शकता डीजेचा आवाज चालूच आहे। या साईडला बघितलं तर ओटी वगैरे सर्व आहे। तर बघू शकता ओटी वगैरे सगळं इथे। आवाज काय तो जल्लोष जल्लोष।
ते बघा कशी ऑफर आहे बघा वडापावची. वडापाव बोलते खाला तर तोंडातून नाही वापरले तर पैसे परत. बघू शकता डेकोरेशन साठी कसा सजावट केलेला आणि कारंजा खतरनाक एकदम. कोणाकडू का अंगांगर करायची काय नको नाही. तर बघू शकता गाईस भरपूर ठिकाणी तुम्हाला ओटी वगैरे असे मिळू शकते. हो सेम तसाच आहे ना कॉमेडी सेम. दर्शनाची गुफा यश कडूकडे संपर्क साधा. यश कडूकडे VIP दर्शन 4474 कोणता आहे यशचा नंबर. VIP दर्शन आहेत ना. तर नशिबात पाऊस नाही. काल जाम पाऊस पडला. हा पाऊस नाही म्हणून आज हाऊस आहे. नाही तर आज आम्हाला हिवलवलं असतं. तर गाईज बघू शकता या साईडतून पूर्ण लाईन आहे. सुनील सेला रोहा करून माऊली त्यांनी 120 रुपये देणगी दिले. ग्रामस्थांना करोशे आभार धन्यवाद. गर्दी ना आता भरपूर गर्दी असते त्याच्यामुळे रात्री आलो ना. धन्याने आमच्या वा कसा लुक केलाय. साईडला बघू शकता आम्ही आत्ताच जस्ट आलो आणि खाली पब्लिक बघू शकता किती आहे. जेवढी पब्लिक वर पण आहे तेवढी तिकडून खाली येतीच आहे पब्लिक. गाईज बघू शकता जाता जाता मंदिराजवळ आई केलंबाईच्या मंदिराजवळ जाता जाता बघू शकता सर्व इथं केलीची झाडं लावलेली आहेत. कारण स्वयंभूमी केलंबा आई केलीच्या झाडातून प्रकट झालेली आहे. तर बघू शकता दोन्ही साईडला अशी केलीची झाडं आहेत लावलेली. या भक्ताकडून माऊलीच्या 201 रुपयाचे बिल आलेले आहे. धन्यवाद दादा. रुद्र
शकता आई माऊलीची पालखी आणि हुबेहूब तसंच आई माऊलीचं डेकोरेशन केलं. डेकोरेशन बघितलं या साईडला आमचा प्रणय कडू फोटो काढतोय. तर आपला लाडका मित्र डीजे अतुल आणि आलो आम्ही काय आणि डीजे बंद केला काय. आता एक तास आम्हाला थांबायला लागेल. बघूया, थांबू आपण थोडाफार वेट करू. नाचल्याशिवाय का आपण जाणार नाही. बघू शकता भरपूर अशी पब्लिक आहे. दोनपाडा गावातील उगवता सितारा असा संकेत पाटील जो बघू शकता आई माऊलीच्या भेटीसाठी आलेला आहे. आणि संकेत आला का आणि डीजे बंद झाला काय डीजे चालू केलेला आहे. काय आपण 2 मिनिटं नाचतो का डीजे बंद केला काय. मजा या एकदा येऊन बघा. नक्कीच नक्कीच 2 मिनिटं नाचलो काय पण खूप बरं वाटला. तर काय बोलशील सचिन. काय बोलशील आता आतूसाठी. जरा काही प्रॉब्लेम असेल म्हणून डीजे बंद केला. आपण थांबू जरा नाचू अजून.
एक 10 ते 15 मिनिटात नाचलो आणि आता निघालो आम्ही खाली. या साईडला सचिन किचकुले बघू शकता. भावाने मस्त की राडा घातला. तर काय बोलशील, एक 10 मिनिटात आपल्याला नाचायला भेटला. पैसा वसूल केला भावाने आणि डीजे पण बंद केलेला. आता आम्ही जस्ट खाली आलो आणि डीजे चालू केला. काय बोलशील भाऊ, आज खूप थकलेलं आहे, खूप मजा केली. एक 10 मिनिटात नाचला भाऊस, पण खूप राडा घातलेला आहे. आता निघाला मी खालच्या दिशेने. आमचा एक माणूस जरा लेट झालाय, प्रणय कडू येतो अजून. बघू शकता काय झालं तर वडापाव आणि लिंबू सरबत पिण्यासाठी. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या फ्रेंडचं दुकान आहे हा स्टॉल, म्हणजे वडापावचा. वडापाव, ऊसाचा रस, लिंबू सरबत, पायनॅपल ज्यूस, कांदा भजी सगळं आहे आपले. खाशी होतं वशी. मस्त की बसलो आता आम्ही इकडं लिंबू सरबत प्यायला. घासा पण सुटलेला आहे. ऊसाचा रस प्यायचा होता आम्हाला, पण आता ऊसाचा रस नाही म्हणून आम्ही मस्त की लिंबू सरबत पिऊ. या साईडला काका, तर बघूया काकांच्या आजचं मस्त आपण लिंबू सरबत पिऊ. बघू शकता काकाने मस्त की 2 मिनिटाच्या आतच मस्त की आपला लिंबू सरबत रेडी केलेला आहे. अनुभवा कशी आहे क्वालिटी, ऊसाच्या रसाची क्वालिटी कशी आहे हो आपले लिंबू सरबत. एक नंबर बनवलाय. या साईडला आपला मित्र लाडका आणि त्याची आई बघू शकता. या साईडला वडापाव बनवतात आणि चांगले अशी त्यांनी कॉमेडी पण रेकॉर्ड करून ठेवली आणि जी आम्ही स्पीकरवर आता ऐकली. जरा आपल्याला बोलून दाखवा ती कॉमेडी वडापावची. आणि हा लाजू नका, बोलून दाखवा जरा. वडापाव गरम आणि काय मिरची मिरची फुकट. वडापाव विकत आणि मिरची फुकट. काशिव का पिशिव. पिशिव. आणि या साईडला बघितलं कॅशर. तर ठीक आहे, चला गाईज आता जाऊ आम्ही घरी. आणि छोटीशीच आम्ही व्हिडिओ बनवली, पण मजेशीर बनवली. तर चला जाऊया घरी. व्हिडिओ आवडले तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बोला केलंबा आईचा